गोष्ट चिंगी आणि तिचा इमानी मित्र. खूप खूप वर्षांपूर्वी हिरव्यागार डोंगरांमध्ये पर्णवन नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात चिंगी नावाची एक चुणचुणीत, गोड आणि खेळकर ससे होती. चिंगी रोज सकाळी उठून मस्तपैकी उडी मारत मोकळ्या शेतात खेळायला जायची. एके दिवशी चिंगीने एका झाडाखाली एक लहानसा, थोडा घाबरलेला कासव पाहिला. त्याचं नाव होतं टोपू. तो वाट चुकून पर्णवनमध्ये आला होता. चिंगीने त्याला विचारलं, "अरे टोपू, तू इतका एकटा का?" टोपू म्हणाला, "मी माझ्या आईपासून हरवलोय आणि मला वाट नाही सापडत." चिंगीला त्याची खूप दया आली. तिने ठरवलं की ती टोपूलाच मदत करणार. चिंगी आणि टोपू दोघंही जंगलभर आई कासवाला शोधू लागले. वाटेत त्यांना बिबट्या भेटला, परंतु चिंगीच्या शहाणपणामुळे ते त्याच्यापासून वाचले. कधी नदी पार करताना चिंगी टोपूला स्वतःच्या पाठीवर घेऊन गेली. अखेर एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ त्यांना टोपूची आई सापडली. ती खूप काळजीत होती. टोपूला पाहून ती रडायलाच लागली. टोपूची आई म्हणाली, "चिंगी, तू माझ्या बाळाला वाचवलंस. तू खरीच एक इमानी आणि चांगली मैत्रीण आहेस." त्या दिवसापासून चिंगी आणि टोपूचे मैत्रीचे नाते खूप घट्ट झालं. त्यांनी एकत्र खेळणं, गाणी म्हणणं आणि दुसऱ्यांना मदत करणं सुरू ठेवलं. गोष्टीतून शिकवण: ह्या मैत्रीत स्वतःचा स्वार्थ नसतो. संकटात मदत करणारा मित्रच खरा असतो.